नमस्कार, मी रुपसेन उमराणी महाराष्ट्र संदेश न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत करते आणि आपल्यासोबत मेघाताई पाटकर आहेत. नर्मदा बचाव आंदोलन त्यांची काय महाराष्ट्राला काय देशालाच परिचित आहेत, त्यांना ओळख करून देण्याची गरज नाही. तर मॅडम, मेघाताई मॅडम, तुमचं महाराष्ट्र संदेश न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. अरे माझं सहर्ष स्वागत करीत आहे मॅडम. मॅडम, काय चाललं आहे सध्या की जे भारतातलं वातावरण किंवा महाराष्ट्राचं वातावरण जे राहुल गांधी जे भारत जोडो यात्रा ते सुरू केलेलं आहे आणि परवा मी ट्विटर बघितलं आहे की तुम्ही त्यात होता की तुम्ही प्रतिक्रिया पण वाचलेली आहे. आणि त्या राहुल गांधीच्या यात्रेबद्दल काही विरोधक म्हणतात की देश तुटलेल्या जोडायचं का असं म्हणतात. आणि त्याला लागून प्रश्न की उद्या आपण 26 नोव्हेंबरला जे संविधान दिवस म्हणून साजरा मोठ्यानं उत्साह करतो आहे, घटनेच्या शिल्पकारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाची नीतिमूल्ये ह्या भारतामध्ये पाळली जातात का आणि वित्तीय संस्थांचा आज अवस्था काय त्याच्याबद्दल थोडी प्रतिक्रिया हवी. संविधान तर म्हणतं आर्टिकल 39मध्ये की देशातली संपत्ती मुठ्ठीभरांच्या हातात केंद्रित होता कामा नये, पण नेमकं तेच होतं आहे. अडाणी आणि अंबानींची रोजची कमाई 1200 कोटीपर्यंत गेलेली आहे आणि कुणालाही याच्याबद्दल दर्द नाही की 1.5 लाख श्रमिकांनी आत्महत्या का केल्या आणि शेतकऱ्यांच्याही आत्महत्या का चालू आहेत. आज संविधानिक अधिकार सगळ्यांचे एक प्रकारचे तुडवले जात आहेत आणि दुसरीकडे त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी आणि लोकांनी त्या मुद्द्यांवरती आक्रोशित होऊ नये म्हणून जाती आणि धर्माच्या नावाने विभाजन केलं जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आपणच लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे की खरोखर या देशातली विषमता किती आहे, का आहे आणि या देशामध्ये खरोखर पैसा नाही आहे का, म्हणून शराब का धंदा करना पड़ रहा है क्या, हे सगळे प्रश्न लोकांच्या मनामध्ये उठले पाहिजेत. आणि एकूण या संविधानाने जे अधिकार दिलेत शिक्षणाचे, आरोग्याचे, सकस आहाराचे, ते का मिळत नाही आहेत याच्याबद्दल आता हे प्रश्न उठवण्यासाठी म्हणून आपल्याला नफरत छोडो भारत जोडो या घोषणेची नाही, या उद्देशाची गरज आहे. राहुल गांधींनी हे जे सुरू केलेलं आहे ते एक प्रकारे राजकारणाला एक नवी दिशा आणि नवा कार्यक्रम देण्यासारखा आहे. आम्ही कुठल्याही पार्टीचे सदस्य नाही आहोत, परंतु पक्षांनी एकूण जनतेशी जोडणं, जनवादी कार्यक्रम घेणं, सत्याग्रही होणं, रस्त्यावर उतरणं हे आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही त्याला समर्थन देण्यासाठी गेलो होतो. आणि त्यांच्यापुढे वेगवेगळ्या जनसंघटनांनी आपापलं म्हणणं मांडलेलं आहे, आपापले आवेदनं मांडलेले आहेत. आम्हीसुद्धा शाश्वत विकास, सांप्रदायिकता, ऊर्जाधारित विकास, रोजगार, विस्थापन, आदिवासींच्या समस्या, शेतकऱ्यांचे हे सर्व मांडलेले आहेत आणि मांडतो आहोतच. त्यामुळे ह्या यात्रेच्या वरती केवळ अवलंबून राहून चालणार नाही हे स्वतः राहुलजी म्हणाले. आणि ते म्हणाले की आम्ही जर काही चुकलो, आम्ही कमी पडलो, तुम्ही आमच्यासमोर उभे राहणार हे आम्हाला माहिती आहे. हा जो खुलेपणा आहे, हे जे संवादशीलता आहे, त्याला आम्ही सलाम करतो. आणि म्हणून सगळ्या संघटनांनी आज अशी अपेक्षा केली आहे की ह्या यात्रेतून पुढे जे कोणी सेक्युलर पक्ष आहेत, जे संविधानाला मानणारे आहेत, जे जात्यंध आणि धर्मांधता पाळणारे नाही आहेत, त्या सगळ्यांनी एक कॉमन अजेंडा बनवावा याच्या पुढे जाण्याचा. ते जर झालं नाही तर जनसंघटना आणि आंदोलनं तर चालूच राहणार, परंतु राजकारणांनी एकूण आपली दिशा, आपली जनतांत्रिक प्रक्रिया आणि आपली उद्दिष्ट, आपले प्राधान्य हे सगळं संविधानाच्या चौकटीत ठरवावं असा आमचा आग्रह आहे. आणि मॅडम, तुम्हाला पण आता जे संविधान उत्सव 26 तारखेला होतं, तुम्हाला पण शुभेच्छा आणि धन्यवाद. ही आमची यात्रा देशामध्ये 300 जिल्ह्यांमध्ये चाललेली आहे. ही संविधान बचावचा नारा नाही, हे संकल्प आहे. आणि म्हणून संविधान दिवशी संयुक्त किसान मोर्चाने पण राज्यपालांच्या राजभवनावरती प्रत्येक राज्यामध्ये कार्यक्रम घेतलेला आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रत्येक उपज को सही दाम याच्यासाठी कायदा मागतो आहे, पण त्याचबरोबर संविधानाचे इतर अधिकारसुद्धा आम्ही आग्रहाने मांडतो आहोत. ओके, धन्यवाद मॅडम. आता नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेघाताई पाटकर यांनी यांच्या प्रतिक्रिया सामाजिक आणि भारत जोडो यात्रेबद्दल प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि देश नक्कीच ह्याच्याबद्दल जोडलं जाणार याचे शासंक नाही. धन्यवाद. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, हिंदू, मुस्लिम, सिख,
ईसाई हम सब है बहन भाई। नफरत छोड़ो, संविधान जोड़ो, संविधान बचाओ, भाई भारत जोड़ो। हाँ जी, तो मैं बता रही थी कि ये जो सॉरी हाँ, मैं अवेकन इंडिया मूवमेंट से हूँ। हम लोग सब अवेकन इंडिया मूवमेंट से, और मेरा नाम आशिता है। और हम लोग जो न्यू वर्ल्ड ऑर्डर जो सरकार बोलती रहती है, उसके लिए हम लोगों को अवेयर कर रहे हैं कि वो क्या है, क्योंकि लोग खुद सवाल नहीं पूछ रहे हैं, तो उनको जानने की ज़रूरत है कि ये क्या है। तो उनका मेन एजेंडा है, एजेंडे का नाम है एजेंडा 2030, यानी कि 2030 तक उनको कुछ चीज़ें करनी है। ये जो ग्लोबल एलिट्स है, ये सरकार द्वारा हम पे कुछ चीज़ें थोप रहे हैं, जैसे कि वन वर्ल्ड गवर्नमेंट, यानी पूरी दुनिया में एक गवर्नमेंट चाहिए उनको। एक है जनसंख्या कम करनी है, उनको 90% तक जनसंख्या कम करनी है। वो फिर लोगों को मार के हो या फिर लोगों को इनफर्टाइल बना के हो, किसी भी तरह से जनसंख्या कम करनी है। जो हमने कोविड के टाइम में देख ही लिया है कि लॉकडाउन में कैसे लोगों को भूखमरी से मारा, लोगों ने सुसाइड किया, खतरनाक दवाइयों से लोगों की डेथ हुई और वैक्सीन से भी हुई। अभी ये वैक्सीन का एक एग्जाम्पल ले लो, वैक्सीन का ये एग्जाम्पल है। ये स्नेहल लुनावत है, औरंगाबाद की डॉक्टर थी ये डेंटिस्ट थी। वैक्सीन लेने के बाद इसको ब्रेन में तकलीफ हुई और 1 महीने के अंदर इसकी डेथ हो गई। और ये सरकार ने खुद रिपोर्ट दिया है कि ये वैक्सीन के वजह से इसकी डेथ हुई है। और इसके बाद इसके पिताजी ने बॉम्बे हाई कोर्ट में केस किया है, और कोर्ट ने भी आधार पूना वाला जिसने कोविशील्ड बनाई है उसको, और बिल गेट्स जिसने कोविशील्ड में इन्वेस्ट किया, इन दोनों को नोटिस भेजा है। तो ये वैक्सीन भी एक्सपेरिमेंटल है, बहुत ख़तरनाक है, इससे भी लोगों की जानें जा रही है। और हमारे पास 17,000 लोगों का डेटा है जिनकी मौतें हुई है ये वैक्सीन लेने के बाद। ठीक है, तो ये जनसंख्या का एजेंडा है। और आखिरी में एजेंडा बता रही हूँ कि जितने लोग बचेंगे उनको गुलाम बनाना है। उनको कैसे गुलाम बनाएंगे? डिजिटल स्लेव्स बनाएंगे। हम पे पूरी नज़र रखी जा रही है, हमको आर्थिक तरह से पूरा बर्बाद किया जा रहा है फाइनेंशियली, ताकि हम सरकार पे निर्भर हो जाए। फिर हमको यूनिवर्सल बेसिक इनकम दी जाएगी, और वो भी तब, यानी कि छोटी सी इनकम सबको दी जाएगी, वो भी तभी जब उनकी बात आप मानेंगे। तो आप समझ लो ये गुलामी की तरफ पूरा जा रहा है। 2030 तक पूरी बर्बादी होने वाली, अगर हम इसको रोकेंगे नहीं तो। इसके लिए हम लोगों को जागरूक करने निकले हैं। थैंक यू। ठीक आहे, थँक यू, धन्यवाद. त्यामध्ये त्या मेघाताई जे नर्मदा बचाव आंदोलन मेघाताई पाटकर आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत, आणि त्या भारत जोडो यात्रामध्ये आणि उद्या आपण 26 नोव्हेंबरला काय भारताचं संविधान दिवस म्हणून उत्साह जोरात साजरा करतोय, त्याबद्दल आपण त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊ आणि नक्कीच घेऊया. मैडम, जो अभी 26 नोव्हेंबर को जो संविधान भारतीय संविधान दिवस आहे आणि आपण साजरा मोठ्या उत्सव करतो, ते संविधानाचे नीतिमूल्य आपण पाळतोय का, आणि देशामध्ये जे वातावरण आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हमने तो अभी देखा है कि एक संविधान को साइड में रख के देश को ग्लोबल एलिट्स के हाथों में दिया जा रहा है, तो हम इसके खिलाफ लड़ रहे हैं। हम अभी, आपने सुना होगा, किसी ने न्यू वर्ल्ड ऑर्डर सुना है? किसी ने सुना है न्यू वर्ल्ड ऑर्डर? तो आजकल आप देखेंगे पेपर में भी आ रहा है कि पोस्ट कोविड के बाद न्यू वर्ल्ड ऑर्डर आने वाला है। और अपने मोदी जी के मुंह से भी सुना होगा पार्लियामेंट में न्यू वर्ल्ड ऑर्डर। तो हमको सबको रिसर्च करना चाहिए, ये न्यू वर्ल्ड ऑर्डर है क्या? नई विश्व व्यवस्था बोलते हैं इसको। तो ऐसा क्या है? और मतलब हमको कुछ छुपाया जा रहा है, हमको क्या नहीं बताया जा रहा है, वो जानने की ज़रूरत है। इसका दूसरा नाम है एजेंडा 2030, यानी कि 2030 तक इनको कुछ चीज़ें करनी है। ये इनको मतलब ये ग्लोबल एलिट्स जो सरकार द्वारा करा रहे हैं। ठीक है, धन्यवाद मैडम.